काल बघत होतो सोर्सेस ऑफ सप्लाय. ठीक आहे, सोर्सेस ऑफ सप्लाय मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. एक तर तू प्लांट कडून घेऊ शकतो जर तू स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे तर, किंवा तू एक्सटर्नरी प्रोक्युअर करू शकतो. एक्सटर्नरी प्रोक्युअरमेंट मध्ये आपण बघितलं होतं, पहिली गोष्ट होती तुझी इन्फो रेकॉर्ड. तर आपण आता बघितलं, आपण इन्फो रेकॉर्ड वरती काय काय चेंजेस करू शकतो, बायर नेगोसिएशन शीट कशी काम करते वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. ठीक आहे, इन्फो रेकॉर्ड शिवाय तुझा दुसरा मास्टर डेटा असतो आउटलाईन ॲग्रीमेंट्स. आता ह्या आउटलाईन ॲग्रीमेंट्स काय आहेत बेसिकली, तर इथे आउटलाईन ॲग्रीमेंट. ठीक आहे, आउटलाईन ॲग्रीमेंट बेसिकली तुझा लॉंग टर्म ॲग्रीमेंट असतात. ठीक आहे, या लॉंग टर्म ॲग्रीमेंट कोणाकोणामध्ये असतात, बायर आणि वेंडर मध्ये. याच्यामध्ये तुझी व्हॅलिडिटी फिक्स असते. ठीक आहे, व्हॅलिडिटी हे दोघांनी, बायर आणि वेंडरने दोघांनी ऑलरेडी व्हॅलिडिटी तुझी डिस्कस केलेली असते की फॉर एक्झाम्पल 1 वर्ष 2 वर्ष किंवा महिन्यामध्ये असेल वगैरे. तर त्या स्पेसिफिक ड्युरेशन साठी यांची प्राइस फिक्स असते. ठीक आहे, प्राइस यांनी डिटरमाइन केलेली असते की काय असणार आहे तुझे पर्टिक्युलरली. प्राइस कोणासाठी आपण फिक्स करतो, तर मटेरियल साठी असते किंवा सर्व्हिस साठी असते. ठीक आहे, तर हा तुझा बेसिक कन्सेप्ट झाला. आउटलाईन ॲग्रीमेंट म्हणजे एक लॉंग टर्म ॲग्रीमेंट आहे बायर आणि वेंडर मध्ये. या ॲग्रीमेंट मध्ये एक पर्टिक्युलर व्हॅलिडिटी असते. त्या व्हॅलिडिटी मध्ये आपण प्राइस मेंटेन करतो किंवा प्राइस डिस्कस करतो किंवा प्राइस फिक्स केलेली असते या केसमध्ये. आणि ती कोणाची प्राइस असते तर ती मटेरियलची किंवा सर्व्हिसची प्राइस असते. आणि बेसिकली ह्या आउटलाईन ॲग्रीमेंट मध्ये तुझे 2 टाईप असतात. तर पहिला आउटलाईन ॲग्रीमेंट असतो तुझा कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा टाईप असतो तुझा शेड्युलिंग ॲग्रीमेंट. ठीक आहे, तर आपण आता बघू कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट बेसिकली काय, आपण तुझा लॉंग टर्म ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे, हे पण तुझी लॉंग टर्म ॲग्रीमेंट आहे. आता याच्यामध्ये तुझे 2 टाईप असतात. एक तू मटेरियलच्या बेसिसवरती करू शकतो किंवा सॉरी मटेरियल क्वांटिटी म्हणता येईल. मटेरियल क्वांटिटीच्या बेसिसवरती तू याला हे ॲग्रीमेंट करू शकतो किंवा कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. किंवा दुसरा तू मटेरियलची जी काय व्हॅल्यू आहे किंवा आपण याला म्हणू प्राइस आहे, प्राइसच्या बेसिसवरती तू हा कॉन्ट्रॅक्ट डिफाईन करू शकतो. आता आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट करायचे काय, किंवा तसं नाही, तो टॉपिक मी तुला एक काम करतो नंतर सांगतो कॉन्ट्रॅक्टची गरज का पडते. कारण जनरली काय आहे ना, ठीक आहे जाऊ आताच कंटिन्यू करू त्याला. आता ज्यावेळेस आपण हे कॉन्ट्रॅक्ट बनवतो, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट आपण सिमिलरली हेच बायर आणि व्हेंडर मध्येच राहणार आहे. ठीक आहे, तर नॉर्मली तुला एखादा व्हेंडर कडून घ्यायचं तर तू पीओ बनवू शकतो. कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा तुला ज्यावेळेस तू कॉन्ट्रॅक्ट बनवतो, ठीक आहे, त्यावेळेस तुला पीओच बनवायचा असतो. आता कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी आता प्रोसेस सांगतो तुला कशी आहे. त्याच्यामध्ये प्रोसेस काय, सगळ्यात अगोदर तुला कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केला की तो हा कॉन्ट्रॅक्ट तुला वेंडर सोबत शेअर करायचा आहे. कारण आपण कॉन्ट्रॅक्ट बनवला आणि कॉन्ट्रॅक्ट वेंडरला माहिती असायला पाहिजे की आपला नक्की कॉन्ट्रॅक्ट काय झालेला आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट वेंडर सोबत शेअर केला. आता हा शेअर केल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट तुला परचेस ऑर्डर बनवायची. अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट ही परचेस ऑर्डर का बनवायची, कारण तू नॉर्मल पीओ जर बनवला, ठीक आहे, आपण ME21 मध्ये जातो. ठीक आहे, हा कॉन्ट्रॅक्ट फॉर एक्झाम्पल एका मटेरियल क्वांटिटीच्या बेसिसवरती बनवला किंवा व्हॅल्यूच्या बेसिसवरती बनवला. तू नॉर्मल पीओ बनवला तर तो कॉन्ट्रॅक्टला कन्सिडर करत नाही. कॉन्ट्रॅक्ट मध्ये जी काही क्वांटिटी असेल, व्हॅल्यू असेल, त्याच्यातून काहीच तुझं डिडक्शन होणार नाही. ठीक आहे, त्या पर्पजसाठी आपण परचेस ऑर्डर बनवतो पण अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट बनवतो. आणि याच्यानंतर पीओ झाला की पीओ नंतर आपण जो GR करणार आहे आणि इनवाइस करणार आहे, ही प्रोसेस तुझी
नॉर्मल जे आपण आतापर्यंत बघितली तशी घ्या. ठीक आहे. आता इथे दोन टाईप मी म्हणालो, मटेरियल बेसिस, क्वांटिटी बेसिस आणि व्हॅल्यू बेसिस. क्वांटिटी बेसिस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल माझा एक व्हेंडर आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतो व्हेंडर 11001. ठीक आहे. ह्या व्हेंडरला मी म्हणणार की मला 3 लाख क्वांटिटी पाहिजे. ठीक आहे. 3 लाख एखादा मटेरियल असेल माझं, एक कुठलं तरी मटेरियल XYZ. ठीक आहे. ह्या मटेरियलची 3 लाख क्वांटिटी, 3 लाख युनिट मला पाहिजे. याच्यासाठी माझा एक व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. व्हॅलिडिटी किती असणार आहे? फॉर एक्झाम्पल इथे मी व्हॅलिडिटी कन्सिडर करतो. आजची डेट सिस्टमची 6 आहे. ठीक आहे. 6 एप्रिल आहे. 6 एप्रिल ते 5 मार्च 2027. 2026 ते 5 मार्च 2027 म्हणजे 1 वर्ष माझी ही व्हॅलिडिटी असणार आहे ह्या क्वांटिटी बेसिस कॉन्ट्रॅक्टची. तर ज्या वेळेस मी हा कॉन्ट्रॅक्ट व्हेंडर सोबत शेअर करणार आहे, त्याच्यानंतर PO बनवणार आहे. PO मध्ये ह्या कॉन्ट्रॅक्टचा रेफरन्स देणार आहे. मग त्यानंतर मी ही जी 3 लाख क्वांटिटी आहे, मी फॉर एक्झाम्पल एक PO बनवला, याच्या अगेन्स्ट PO अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट मी बनवतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी 10,000 क्वांटिटीचा एक PO बनवतोय. तर माझी ही जी 10,000 क्वांटिटी आहे ही ह्या 3 लाखामधून कमी होणार आहे आणि माझी जी ओपन कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे, ठीक आहे, ओपन कॉन्ट्रॅक्ट क्वांटिटी जी राहणार आहे ती काय राहणार आहे? 2,90,000. ठीक आहे. आणि सेम व्हॅल्यूच्या बेसिसवरती काय असतं की मी इथे म्हणालो की मला 3 लाख क्वांटिटी पाहिजे. व्हॅल्यू मध्ये मी काय म्हणणार व्हेंडरला, माझ्याकडे सेम व्हेंडर असणार आहे 11001. ठीक आहे. याच्यामध्ये मटेरियल्स XYZ वगैरे काय असतील, मल्टिपल मटेरियल्स ठेवू शकतो आपण. प्लस इथे क्वांटिटी मॅटर नाही करत मला, इथे मला प्राइस पाहिजे. इथे मी म्हणालो की मला 1 CR पर्यंतची मी बाईंग तुझ्याकडून करणार आहे. मग जोपर्यंत माझे हे 10,000 क्वांटिटी आहे, ठीक आहे, 10,000ची काहीतरी किंमत असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी याची 10 रुपये ईच घेतली. ठीक आहे. तर ही 10 रुपये म्हणजे तुझे होत आहेत 1 लाख रुपये फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हे 1 लाख रुपये झालं. एकच होतात ना, एकच व्हायला पाहिजे. 10,000 गुणिले 10, 1 लाख रुपये होतात. ठीक आहे. तरी तुझे 1 लाख रुपये झाले. तर ज्यावेळेस तुझा पहिला PO निघणार आहे, ठीक आहे, तर हे पहिल्या PO मधून तुझे 10,000 म्हणजे प्राइस कमी होणार आहे आणि तुझा रिमेनिंग जो बॅलन्स आहे इथे तो तुझा 1 करोड म्हणजे 99 लाख. ठीक आहे. 99 लाख तुझा बॅलन्स राहतो. कन्सेप्ट सिमिलर आहे, फक्त इथे काय तुझा क्वांटिटीच्या बेसिसवरती राहणार आणि इथे व्हॅल्यूच्या बेसिसवरती राहणार आहे. इथे तू मल्टिपल मटेरियल सुद्धा सिलेक्ट करू शकतो, इथे सुद्धा मल्टिपल मटेरियल तू मेंटेन करू शकतो. ठीक आहे. हा झाला तुझा बेसिक कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कसा असतो, आता इथे कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी कोर्स ME 31K हा तुझा क्रिएट करण्यासाठी आहे. ME 32K तुझा कॉन्ट्रॅक्ट चेंज करण्यासाठी आहे. ME 33K तुझा हा कॉन्ट्रॅक्ट डिस्प्ले करण्यासाठी आहे आणि ME 35K हा तुझा कॉन्ट्रॅक्ट रिलीज करण्यासाठी आहे. ठीक आहे. आता सिस्टम मध्ये जाण्याच्या अगोदर हा जो आपण मटेरियलच्या क्वांटिटीच्या बेसिसवरती मेंटेन करतो याला सिस्टम मध्ये आपण म्हणतो MK. हा जो टाईप आहे कॉन्ट्रॅक्टचा टाईप आहे हा बेसिकली. ठीक आहे. हा MK असतो आणि जो व्हॅल्यूच्या बेसिसवरती असतो तो असतो WK. ठीक आहे. आता सिस्टम मध्ये जाऊन दाखवतो तुला. ME 31K क्रिएट कॉन्ट्रॅक्ट इनिशियल स्क्रीन. आता ज्यावेळेस आपण क्रिएट कॉन्ट्रॅक्ट करतो आपल्याकडे 2 ऑप्शन सुद्धा असतात. परचेस रिक्वेशनच्या रेफरन्सने तू कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करू शकतो किंवा जर RFQ असेल RFQ च्या रेफरन्सने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करू शकतो. ठीक आहे.
आता कॉन्टॅक्ट क्रिएट करताना महत्वाची गोष्ट कुठली, सप्लायर. आपल्याला कोणत्या सप्लायरसाठी कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा आहे, तर तो मी घेतला 1100. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट ॲग्रीमेंट टाईप. ठीक आहे. ॲग्रीमेंट टाईप काय म्हणालो मी, MK आणि WK. MK क्वांटिटी कॉन्ट्रॅक्ट असतो, WK तुझा व्हॅल्यू कॉन्ट्रॅक्ट असतो. हे बाकीचे जे आहेत PPS1 PPS2 हे GMK वगैरे हे लोकांनी क्रिएट केले आहेत कस्टम. ठीक आहे. पण स्टँडर्ड तुझे हे दोन असतात, क्वांटिटी कॉन्ट्रॅक्ट आणि व्हॅल्यू कॉन्ट्रॅक्ट. आपण क्वांटिटी कॉन्ट्रॅक्ट सिलेक्ट करू. त्यानंतर ॲग्रीमेंट डेट. ॲग्रीमेंट कधी राहणार तुझी. ठीक आहे. ही ॲग्रीमेंटची डेट आहे आजची डेट तुझी ॲग्रीमेंटची. ठीक आहे. परचेस ऑर्गनायझेशन, कोणत्या परचेस ऑर्गनायझेशनसाठी तुला परचेस करायचं आहे किंवा कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. परचेसिंग ग्रुप टाकायचा असला टाकू शकतो. प्लस आयटम कॅटेगरी, सब कॉन्ट्रॅक्टिंगसाठी करायचा असेल, स्टँडर्ड करायचा आहे त्या हिशोबाने, किंवा वेगवेगळ्या कन्साइनमेंट वगैरे असतील त्या हिशोबाने तू सिलेक्ट करू शकतो. आपण बाय डिफॉल्ट स्टँडर्ड करतो. ठीक आहे. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी, कन्झ्युमेबल वगैरे असतील, सर्व्हिसेस वगैरे असतील त्या पर्टिक्युलर असेल तर तू सिलेक्ट करू शकतो. प्लांट, कोणत्या प्लांटमध्ये तुला मटेरियल पाहिजे तो प्लांट तुला एंटर करायचा. स्टोरेज लोकेशन टाकायचं असेल टाकू शकतो, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे. या बेसिक गोष्टी तुला इथे मेंटेन करायच्या आहेत आणि इथे याला कंटिन्यू एंटर करायचं. मेंटेन टॉलरन्स लिमिट फॉर टॉलरन्स की SC. टॉलरन्स लिमिट SC ना. मटेरियल्स मॅनेजमेंट, टॉलरन्स लिमिट कुठे आहे आता मला लक्षात नाही. ते परचेसिंग क्रिएट बाय नेगोशिएशन स्टेट रिपोर्टिंग. एक्झॅक्टली कुठे आहे ते. अकाउंट असाइनमेंट नाही, अकाउंट असाइनमेंट मिळतं नसणार. आता गुगलमध्ये जाऊन चेक करून बघू, हात लक्षात नाही. परचेसिंग परचेस ऑर्डर प्राइस व्हेरियन्स. ठीक आहे. अरे हा वेगळा पाच सांगतोय काहीतरी. ब्लॉक नाही. ठीक आहे. हा कुठला आहे, परचेसिंग परचेस ऑर्डर, परचेसिंग त्याच्यानंतर परचेस ऑर्डर, होता सेट टॉलरन्स लिमिट फॉर प्राइस व्हेरियन्स. फॉर प्राइस व्हेरियन्स SCचा एरर होता ना आपल्याला. आपली कंपनी कोड काय 2025 PE आहे. SC कसं काय, SC मी ऑलरेडी मेंटेन केलेला होता इथे. ठीक आहे. SCचा आहे ना ते 1000 आहे का कुठे हा देतो कॉपी. कंपनी कोड
डिटेल्स. लोअर लिमिट नाही चेक करायचं. अप्पर लिमिट 10% आहे, याला पण ठीक आहे जाऊ दे 10%, काय 10चं मी 20% करतो. ठीक ठीक आहे. आता झालं तर खरं. एस सी मेंटेन केलं ना आपण. आता परत करतो. /ME31K 001 प्लांट आहे. 0001 नाही होत इथं. SL01. ओके. अरे यार /31K shit. एरर पण क्लिअर नाही. स्क्रीन डज नॉट एक्झिस्ट. जराच काय स्क्रीन आता बेसिस वाली पाहिजे. पहिले पण एरर होत, नंतर क्लिअर झाले. क्लिअर होतात ते. सिस्टम मेमरीचा इश्यू असला की एरर तो डंप होतो जनरली रन टाइम एरर. तर ते दुसरा कॉन्टॅक्ट पण नाही. दुसरा कॉन्टॅक्ट दाखवला असं नाही तुम्हाला. परचेसिंग पण काढतो. ओके. परचेसिंग ग्रुप पाहिजेच का? नाही. ठीक आहे, एक काम करतो, दुसऱ्या सिस्टममध्ये दाखवतो. सिस्टममध्ये प्लांट कुठला आहे? मला प्लांट लक्षात नाही. 9001 आहे कदाचित. created file. Latest okay. PCV001 and supplier only 9000 purchase org. PO open करून बघतो. ओके, ऑलरेडी ओपन आहे. PCV001 9001 to TG12. ठीक आहे. आता हाच मटेरियल ग्रुप फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठीच आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर इथे आपली टी कोड आहे ME31K. ठीक आहे. इथे सप्लायर घ्यायचा. आता PCV हा घेतला. PCV001 ॲग्रीमेंट टाईप. दोन बेसिक टाईप आहेत आपल्याकडे, MK आणि WK. MK. ठीक आहे. ॲग्रीमेंट डेट, कधीपासून ॲग्रीमेंट आहे, 5/7 तारीख आहे, 5 एप्रिल आजची ॲग्रीमेंट डेट घेतली. परचेस ऑर्ग इथे 9000 आहे. त्यानंतर परचेसिंग ग्रुप
ला घेतलाय 900. ओके, प्लांट 9001 साठी मी घेतो. याला मी कंटिन्यू करणार. त्यानंतर सगळ्यात अगोदर तो विचारतोय मला व्हॅलिडिटी एंड डेट बघायची, म्हणजे इथे मला व्हॅलिडिटी स्टार्ट कधी होते माझी, आजपासून 5 एप्रिल पासून. मला पुढच्या 1 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. तर मी 2026, 27, 28, 27 5 एप्रिल 2027 पर्यंत मला व्हॅलिडिटी पाहिजे. ठीक आहे. आता इथे काय काय गोष्टी आहेत हेडरमध्ये. पहिलं कंपनी कोड, कोणत्या कंपनीमध्ये मला कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे, कोणता परचेसिंग ग्रुप आहे, कोणत्या परचेसिंग ऑर्गसाठी आहे, ॲग्रीमेंट टाईप MK म्हणजे क्वांटिटी बेसिस आहे. ठीक आहे. कोणत्या सप्लायरसाठी मी कॉन्ट्रॅक्ट बनवतोय तो सप्लायर इथे, व्हॅलिडिटी स्टार्ट आणि व्हॅलिडिटी एंड डेट, नंबर रेंज इंटरवल जे 10-20 कसे माझे नंबर रेंज राहणार आहे त्या हिशोबाने. ठीक आहे. परत पेमेंट टर्म्स, आपण जसे इन्फोरेकॉर्डमध्ये जो मास्टर डेटा मेंटेन करत होतो किंवा मटेरियल मास्टरमध्ये जो मास्टर डेटा मेंटेन करत होतो, सिमिलर मास्टर डेटा सुद्धा मला इथेच मेंटेन करायचा आहे. मटेरियल मास्टरमध्ये सुद्धा मी पेमेंट टर्म मेंटेन करायचो, इथे पण मला पेमेंट टर्म मेंटेन करायची आहे. ठीक आहे. टार्गेट व्हॅल्यू, आता इथे टार्गेट व्हॅल्यू काय असणार आहे, मी तर MK घेतला. टार्गेट व्हॅल्यू MK, क्वांटिटीला कसं काय तो हे म्हणतोय. ओके ठीक आहे. टार्गेट व्हॅल्यू प्राइस मध्ये फॉर एक्झाम्पल आपण टाकू शकतो काही. इथे फॉर एक्झाम्पल मी देतो 10 लाख रुपये. ठीक आहे. 10 लाख झाले का, 1 लाख झाले. ठीक आहे. हे झाले तो 10 लाख. मी एक टार्गेट व्हॅल्यू टाकली, याच्या वरती गेली तरी काय हरकत नाही, कारण माझा तो क्वांटिटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. ठीक आहे. USD माझी कंपनी USC म्हणून USD येते. ठीक आहे. इथे मी पेमेंट टर्म जर चेंज केलं तर हे माझे रिमाइंडर्स किंवा पेमेंटचे जे आहेत या गोष्टी या सुद्धा चेंज होतात. त्या गोष्टी झाल्या. मेनूमध्ये एंटर केलं म्हणून आला, आपण परत बघू त्यानंतर. आता पहिली नेक्स्ट गोष्ट आहे, आपल्याला कोणत्या मटेरियलसाठी कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे ते मटेरियल्स आपण इथे टाकू शकतो. मी इथे टाकतोय फॉर एक्झाम्पल TG12. हा ट्रेडिंग गुड आहे. ठीक आहे. हा ट्रेडिंग गुड आहे माझा, त्यासाठी मी मेंटेन करतोय. मला किती क्वांटिटी पाहिजे, फॉर एक्झाम्पल 3 लाख क्वांटिटी मला इथे पाहिजे. ऑर्डर रेट काय याचं, पीसेस मध्ये. ठीक आहे. इथे मी 3 लाख पीसेस मेंटेन करणार. त्यानंतर याची प्राइस, मला किती प्राइस पाहिजे, इन्फोरेकॉर्ड असेल याचा तर 100 रुपये मे बी इन्फोरेकॉर्ड आहे. मी एक काम करतो, 100च्या जागी मी 120 मेंटेन करतो. ठीक आहे. 120. माझी अपडेट झाली. तर हे ऍक्च्युली लेवल पुढे पुढे जातात, फक्त काही इश्यू आहे नाही. ठीक आहे. हे जे वरचे आहेत ना, हे डिटेल वगैरे ह्या सगळ्यांमध्ये आपण ते गोष्टी बघू शकतो. तर हा तुझा ऍडिशनल डेटा आहे. इथे तुझी टार्गेट क्वांटिटी 3 लाख टाकली, 3 लाख आलेले काय, बरोबर. मी परत टाकतो, 300 झाली ती. तो असा घेतोय का, मे बी कॉमा घेत नाही तो याच्यानंतर. ठीक आहे. आपण बघू नंतर एक्झॅक्टली नॉमिनल पॉईंटचं काय लोच आहे. तर नेट प्राइस आपली 120 आपण टाकली होती. क्वांटिटी कन्वर्जन 1 पीस टू 1 पीस आहे. ठीक आहे. इथे काय प्रॉब्लेम नाही. टॅक्स कोड U0. इथे U0 ला US मध्ये 0 टॅक्स असतो. इथे इंडिकेटर आहे, GR करायचा, IR करायचा की नाही, GR बेस्ट इन्व्हेस्ट करायची की नाही, हे सगळे इंडिकेटर आपण इथे मास्टर डेटामध्ये मेंटेन करू शकतो. जसं आपण मटेरियल मास्टर मध्ये केलं, सिमिलर गोष्टी, वेगळ्या काहीच नाही इथे. ठीक आहे. त्यानंतर आता इथे हे बघ, हे अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी आहे. अकाउंट असाइनमेंटचं स्पेसिफिक असेल, टाकायचं असेल तरी तू मेंटेन करू शकतो. तर ते मी जातोय हेडर मध्ये. हा तुझा मे बी ओके, हा ऍडिशनल डेटा आहे गेस. प्लॅन डिलिव्हरी टाइम काय असेल तो तू इथे मेंटेन करू शकतो. GR प्रोसेसिंग टाइम 0 आहे फॉर एक्झाम्पल.
सीझन कानबन वगैरे हे वेट वगैरे टाकायचं तर टाकू शकतो. कंडिशन्स वगैरे तू टाकू शकतो, कंडिशन ग्रुप वगैरे. आणि आपण PP00 मेंटेन केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे. आता हा मटेरियल ग्रुप त्याने ऑटोमॅटिकली घेतला, वन पीस ऑटोमॅटिक घेतला. प्लांट आपण अगोदर टाकला होता 9001 यासाठी पाहिजे. स्टोरेज लोकेशन तुला टाकायचं टाकू शकतो. आता स्टोरेज लोकेशन काय आहे 9001 मध्ये, आय थिंक SL01 असायला पाहिजे. आहे SL01 आहे. ठीक आहे. या गोष्टी आता प्लस इथे हा आहे तुझा हेडरच ना, हा हेडरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. पेमेंट टर्म्स वगैरे, कोटेशन वगैरे असेल, कुठला रेफरन्स द्यायचा असेल तर ह्या गोष्टी तू इथे टाकू शकतो. इनको टर्म्स वगैरे तू टाकू शकतो. आता मी इथे 0003 टाकला होता, त्या हिशोबाने त्याने पेमेंट टर्म्स इथे अपडेट केल्या. डेजच्या हिशोबाने 14 दिवसात 3% डिस्काउंट, 20 दिवसात 2% डिस्काउंट आणि 30 दिवसामध्ये नेट तुला पे करायचं आहे. ठीक आहे. इथे मी याला परत चेंज करतो 000. हे झालं. बॅक, अरे येस. आता माझा हा कॉन्टॅक्ट बॅक केलं, पण इथं सेव्ह केलं ना, तो कॉन्टॅक्ट क्रिएट होतो. याला चेंज करतो बाकीच्या गोष्टी दाखवण्यासाठी. हा तुझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 46 एंडिंग विथ 40. चेंज. हा तुझा कॉन्टॅक्ट ओपन झाला. हेडरमध्ये बघितलं आपण, इथे तुझा सप्लायरचा ॲड्रेस आहे. ठीक आहे. हे पार्टनर काही कामाचे नाही. हे तुझं रिलीज स्ट्रॅटेजी आहे. जर हे मटेरियल ह्या व्हेंडरसाठी एखादी जर रिलीज स्ट्रॅटेजी असेल तर तो रिलीज आहे का नाही ते आपण इथे बघू शकतो. इथे क्लिक केलं तर तो काय म्हणतोय, पर्चेसिंग डॉक्युमेंट नॉट सब्जेक्टेड टू रिलीज स्ट्रॅटेजी. म्हणजे आपल्याला हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याला रिलीज नाही करायचा, याला अप्रुव्हलची गरज नाही. रिलीज म्हणजे अप्रुव्हल असतं. ठीक आहे. म्हणजे हे मला कोणत्या मॅनेजरचा अप्रुव्हल नाही पाहिजे, तो हेच क्लिअर करतोय. जर अप्रुव्हल असेल तर मला अगोदर याला रिलीज करून घ्यावं लागेल माझ्या मॅनेजरकडून किंवा जो कोणी सिनियर असेल, सुपरवायझर असेल, ठीक आहे, त्यांच्याकडून हे रिलीज करून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण रिलीज करत नाही तोपर्यंत याच्या अगेन्स्ट आपल्याला PO नाही बनवता येत. आता आपली रिलीज स्ट्रॅटेजी नाही म्हणून तो म्हणतोय बाय डिफॉल्ट नॉट सब्जेक्टेड टू रिलीज स्ट्रॅटेजी. ठीक आहे. अरे परत तिकडे येतो. ठीक आहे. तुला आउटपुट वगैरे आता हा जो आहे कॉन्टॅक्ट तुला व्हेंडर सोबत शेअर करायचा आहे, ते शेअर करण्याचं जे आउटपुट डिटर्मिनेशन आहे ते असतं तुझं. ठीक आहे. आता हा एरर दाखवतोय, परचेस कॉन्ट्रॅक्ट एरर दाखवतोय स्टेटसमध्ये. आणि आपल्याला हे बघायचं नाही. आउटपुट POचं पण आउटपुट आपण बघितलं नाही आय गेस. पण जनरली इथे काय ना, स्टेटसमध्ये कम्प्लिटेड येणार आहे. हा तुझा परचेस कॉन्ट्रॅक्ट आहे. हा प्रिंट होऊन तुझ्या व्हेंडरकडे जाणार आहे. जनरली प्रिंट होतोय म्हणजे आपण प्रिंट आउट काढणार आहे. आता हा दिसतो कसा, जरी फेल झालाय, इथे प्रिंटमध्ये गेलोय, डिस्प्ले डॉक्युमेंट आहे, इथे PDF आहे, इथे तो मला शो करतो त्याच्या डिटेल्स की हा व्हेंडरला जाणार आहे, तर व्हेंडरला गेल्यानंतर कसं दिसणार आहे. इथे हा एरर आहे म्हणून शो करत नाहीये. ठीक आहे. जर हा सक्सेसफुल असता ना, हे कन्फिगरेशनचा इश्यू आहे, हा काही मेजर इश्यू नाही. आपल्याला कुठेच प्रॉब्लेम देणार नाही हा. पण हा आउटपुट आहे की हा व्हेंडरला कसा जाणार आहे त्यासाठी. बॅक. त्यानंतर ॲडिशनल डेटामध्ये तुझं प्लांट डिलिव्हरी टाईम वगैरे, जे प्रोसेसिंग टाईम, या गोष्टी, वेट, व्हॅल्यूम काय असेल त्या मटेरियलचं ते आपण मेंटेन करू शकतो. परत हे गुड्स डिलिव्हरी ॲड्रेस कुठे डिलिव्हर करायचं, आपलं जनरली हा प्लांटचा ॲड्रेस राहणार आहे P001 जो आपला प्लांट आहे. ठीक आहे. हा कंपनीचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस इथे डिस्प्ले करतो. याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तुला तर तू चेंजेस करू शकतो. अकाउंट असाइनमेंट रिलेव्हंट तुला गोष्टी मेंटेन करायच्या आहेत, म्हणजे कॉस्ट सेंटरसाठी घेतोय, प्रोजेक्टसाठी घेतोय वगैरे, त्या गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली ह्या गोष्टी तुला इथे मेंटेन करायच्या आहे. आता चेंज मोडमध्ये टार्गेट क्वांटिटी सुद्धा चेंज करायची आहे तर ती तू चेंज करू शकतो. ठीक आहे. आता मी चेंज करत नाहीये, मी दाखवण्यासाठी आलो होतो. हे मी आता सेव्ह करतो. तर बेसिकली अशा प्रकारे तू तुझा एक कॉन्ट्रॅक्ट बनवू शकतो. आता हा कॉन्ट्रॅक्ट तुझा रेडी झाला, MA31K ची प्रोसेस तुझी कम्प्लीट झाली. आता ह्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट तुला PO बनवायचा आहे. ठीक आहे. तर PO कसा बनवशील,
जर मी फॉर एक्झाम्पल सेम मटेरियल साठी सेम व्हेंडर कडून पीओ बनवतोय, सेम पीओ बनला माझा, ठीक आहे. TG12 साठी सेम व्हेंडर आहे, 200 क्वांटिटी किंवा मी ते 10,000 क्वांटिटी घेतल्या, ठीक आहे. तर माझी ही जी रिक्वायरमेंट क्वांटिटी आहे ती 3 लाख क्वांटिटी मी मेंटेन केली होती कॉन्ट्रॅक्ट मध्ये. इथे कॉन्ट्रॅक्टचा ओव्हरव्ह्यू पण होता, रिलीज डॉक्युमेंटेशन, ठीक आहे. हे राहिलं सांगायचं, रिलीज डॉक्युमेंटेशन. इथे ना तुला डिस्प्ले होतं की तू किती पीओ काढले, कोणत्या पीओ मध्ये किती क्वांटिटी आहे, किती क्वांटिटी तुझी रिमेनिंग आहे आता घ्यायची, ठीक आहे. ह्या गोष्टी तुला इथे डिस्प्ले होतात. ठीक आहे. आता माझ्याकडे मी पीओ काढलेला नाही, सिलेक्ट द लाईन आयटम, हा लाईन आयटम घेतला आणि ओव्हरव्ह्यू. सध्या मी पीओ काढलेला नाही, आता मी पीओ काढतोय, ठीक आहे. माझा व्हेंडर तोच आहे, माझं मटेरियल जे घेतलं होतं मी तेच आहे, क्वांटिटी मी 10,000 टाकली, ठीक आहे. प्राइस माझी 100 आली, रेकॉर्ड मधून आलेली प्राइस, ठीक आहे. क्लायंट मी चेंज करून घेतो, 9,001 घेतो. आता जर मी पीओ काढला तर तिथे अपडेट होईल का बघू आपण. मी हा पीओ सेव्ह केला, पीओ माझा क्रिएट झाला, लॉग ऑन, ठीक आहे. बरोबर आहे. 9,001 प्लांट आहे, TG12 आहे, तोच मटेरियल आहे, माझं परचेस ऑर वगैरे 9,000 सगळे करेक्ट आहे, ठीक आहे. आता जर मी याला रिफ्रेश करतो, बॅक गेलो मी, 40 आहे, डिस्प्ले मध्ये गेलो, पेज डॉक्युमेंटेशन मध्ये याला सिलेक्ट करावं लागेल आधी. नाही झालं, का नाही झालं? रेफरन्स नाही दिला. बरोबर. तर आता विदाउट कॉन्ट्रॅक्टच्या रेफरन्सने आपण किती पीओ काढले तर ते कॉन्ट्रॅक्टच्या क्वांटिटी मध्ये इम्पॅक्ट नाही करणार, तो कॉन्ट्रॅक्ट म्हणून शो नाही करणार. तो म्हणतो की एक इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट होती, ही कॉन्ट्रॅक्ट मधून नाही घेतली, ठीक आहे. तर ज्या वेळेस तुला कॉन्ट्रॅक्ट मधून घ्यायचं आहे तर त्यावेळेस तू पीओ ज्यावेळेस बनवशील, ठीक आहे, तर त्यावेळेस काय करायचंय, तुझा जो कॉन्ट्रॅक्टचा नंबर आहे इथे आपल्याला आउटलाईन ॲग्रीमेंट हा कॉलम आहे पीओ मध्ये, इथे पीओचा इथे कॉन्ट्रॅक्टचा नंबर तुला ऍड करायचा. माझा कॉन्ट्रॅक्ट कोणता आहे, हा माझा कॉन्ट्रॅक्ट नंबर आहे, ॲग्रीमेंट नंबर हा घेतला मी, इथे मी टाकलं. कॉन्ट्रॅक्ट लाईन आयटम, माझा लाईन आयटम 10 आहे, कॉन्ट्रॅक्ट मधला 10 लाईन आयटम, ठीक आहे. मी घेतलं, एंटर केलं. आता माझ्या डिटेल्स सगळ्या आल्या. मला तो काय म्हणतोय, क्वांटिटी टाक. इथे 102 रुपये प्राइस आली माझी, 120 रुपये मी कॉन्ट्रॅक्ट मध्ये मेंटेन केली आहे, तर डेफिनेटली इथे कंडिशन मध्ये काहीतरी डिस्काउंट वगैरे असणार आहे. हे बघ, व्हेंडर डिस्काउंट 15 रुपये आहे की, हा, त्याला मी 0 करून देतो. माझी 120 प्राइस आली, बरोबर आहे. ही कुठून आली आता, माझी कॉन्ट्रॅक्ट मधून आली. माझ्याकडे इन्फो रेकॉर्ड मेंटेन होता, 100 रुपयाचा होता, आपण बघितला होता अगोदरचा पीओ. हे बघ, हा पीओ बनला होता आपला, सर कुठे गेला पीओ, ओके, तो क्लोज केला मी. बट एनिवे अगोदर माझी 100 रुपये आली होती, ठीक आहे. आता माझी कॉन्ट्रॅक्ट मधून याने प्राइस घेतलेली आहे, म्हणजे माझं सेपरेट मास्टर रेकॉर्ड आहे, माझी सेपरेट व्हॅलिडिटी याला. मी कॉन्ट्रॅक्टच्या रेफरन्सने दिला, कॉन्ट्रॅक्टचा रेफरन्स कुठे बघता येतो, इथे दिसतो, सॉरी इन्फो रेकॉर्ड जरी घेतला तर इथे, ठीक आहे. हा माझा कॉन्ट्रॅक्टचा रेफरन्स निघाला, इथे दिलेला आहे, ठीक आहे. मटेरियल झालं, हेडर मध्ये माझ्या डिटेल्स सेम आहेत, कॉन्ट्रॅक्टच्या रेफरन्सने आलेल्या आहेत. माझा व्हेंडर सुद्धा मी मॅन्युअली टाकला नव्हता, व्हेंडर सुद्धा आलाय. मला आता विचारतो की देतो पीओ क्वांटिटी टाकायची, मी आता टाकतो 3 लाखाचा माझा कॉन्ट्रॅक्ट होता, 10,000 मी 10,000 झालं, ठीक आहे. 10,000 मी क्वांटिटी इथे टाकतो. डिलिव्हरी डेट माझी 2 दिवसाची त्याने प्लॅन डिलिव्हरी डेट टाकलेली आहे, म्हणून 5 तारखेला जर मी पीओ बनवतोय, डिलिव्हरी माझी 7 तारखेला एक्सपेक्टेड आहे. बाकी गोष्टी सुद्धा बघून घेऊ. GR वगैरे आपण तिथे मेंटेन केला होता, गुड रिसिप्ट मेंटेन केली होती. परत इन्व्हॉइस स्टार मध्ये जाऊ, तिथे टॅक्स कोड आपण U0 टाकला होता, ठीक आहे. GR बेस्ड इन्व्हॉइस आपण सिलेक्ट केली होती, इन्व्हॉइस रिसिप्ट आपण सिलेक्ट केलेली होती. याला सेव्ह करतो. स्टील फॉल्टी, काय इश्यू आहे याच्यामध्ये,
टार्गेट व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्रॅक्ट एक्सिडेड बाय 20,000. कस काय कंडिशन? ओके, आपण टार्गेट व्हॅल्यू 1,00,000 टाकलेली इथे. कुठे होतं ते डिटेल्स? ॲडिशनल कंडिशन. इथे 10,00,000 टाकलेली आपण. चल 1,00,000 नाही, 10,00,000 टाकली. ही 10,20,000 झाली. त्याला एक काम करतो, मला एडिट करतो. ऑलरेडी प्रोसेसिंग. तर एक काम करतो, 10,00,000 होते ना. क्वांटिटी कमी करतो. याची क्वांटिटी मी 6,000 करतो. ठीक आहे, आता 6,12,000 झाली. आता मला ते एरर द्यायला नो मेसेज. याला मी सेव्ह करतो. माझा PO क्रिएट झाला अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट. याला डिस्प्ले करतो मी. ठीक आहे, हा PO आहे. हा इथे माझा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता जर मी कॉन्ट्रॅक्टमध्ये जातो, डिस्प्ले करतो आणि इथे लाईन आयटम सिलेक्ट करायचा रिलीज डॉक्युमेंटेशनमध्ये. आता तो दाखवतोय मला माझा हा PO रिलीज झाला 1921. हाच PO आहे. आता हा जो PO आपण बनवला, त्या PO ला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट रिलीज डॉक्युमेंट. ठीक आहे, नॉर्मली आपण ह्याला परचेस ऑर्डर म्हणतो. पण जर तू आउटलाईन ॲग्रीमेंटच्या अगेन्स्ट जर PO बनत असेल तर याला तू म्हणणार आहे रिलीज किंवा कॉन्ट्रॅक्ट रिलीज डॉक्युमेंट. ठीक आहे, तरी ते तुझा जो रिलीज डॉक्युमेंट आहे हे झालं. आपण जो PO बनवला, PO किती क्वांटिटीसाठी बनवला? 6,000 क्वांटिटीसाठी बनवला. कधी बनवला होता? तो आजची डेट आली. ह्या POची प्राइस किती झाली? 612, 6,12,000. ठीक आहे, क्वांटिटी रिलीज टू डेट कधी किती क्वांटिटी रिलीज झाली? 6,000 रिलीज झाली. टार्गेट क्वांटिटी किती होती? 3,00,000 होती. आणि आता ओपन किती राहिली तुझी? 2,94,000. ठीक आहे, या गोष्टी तुझ्या इथे शो होतात. आता नवीन PO काढला तर नवीन PO मध्ये सुद्धा नवीन क्वांटिटी, परंतु जी ओपन टार्गेट क्वांटिटी आहे ती सुद्धा कमी होऊन जाईल. तर याला तू एकदा ट्राय करून बघशील याच्यामध्येच किंवा नवीन बनवून बघ. याला मी एडिट करतो. नंतर याला टार्गेट क्वांटिटीचं तरी एरर देणार नाही. टार्गेट व्हॅल्यू ॲक्च्युअली टार्गेट व्हॅल्यू यायला नाही पाहिजे, पण कोणीतरी कन्फिगरेशन चेंज केलेलं असणार आहे. ठीक आहे, तर हा तुझा कॉन्टॅक्ट होता. आता हा PO झाला. याला GR करायचा तर सेम प्रोसेस आपण फॉलो करणार आहे. मी इथे गुड्स रिसिट, परचेस ऑर्डर नंबर. कसं काय पॉसिबल नाही? अरे एरर पण देत नाही तो. दुसरा पॉईंट घ्यायचा म्हणलं. दुसरा आणि उद्या घेऊ, आता जास्त उशीर होऊन जाईल. स्पेसिफाय इथे तर काहीच इश्यू नाही आहे. आपण GR सुद्धा सिलेक्ट केलेला आहे. कुठे गेला आपला PO?
जी आर एक्सपेक्टेड आहे आपल्याला, जी आर बेस्ट इनवाइस पण ठेवली आपण, इनवाइस रिसिप्ट पण आहे, टॅक्स पण आहे, ठीकठाक आहे सगळं. 1921 कसं काय घेऊ येत नाही बा. पिओ पण आहे रिलीज झाला. प्युअर आलेली स्ट्रॅटजी नाही, फ्लेक्सिबल वर्क पण मेंटेन केलं आहे. रिलीज होते त्याला काय बोला. इथे काही इश्यू नाही, पीओ मध्ये काही इश्यू नाही. पीओ बरोबर आहे आपला, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आपण इनबाउंड डिलिव्हरी का बघू द्या मला, इथे कन्फर्मेशन आहे. ओके, इनबाउंड डिलिव्हरी आहे. तर एक काम करतो, इथे कन्फर्मेशन आपल्याला कसं काय आलं काय माहिती. आपण तर मेंटेन नव्हतं केलं, आधी इनबाउंड डिलिव्हरी बनवतो. 31 आपण घेतलं ना. पण पीओ मध्ये आहे ना इथे. इथे मे बी टॉपिकच नाही. नाही सांगितलंय, झालेलं. सुरुवातीचं लेक्चर बघ, इनबाउंड डिलिव्हरी टाकली. इनबाउंड डिलिव्हरी काय ना, तुझी एएसएन असते. जनरली कॉन्ट्रॅक्ट मध्ये एएसएन एक्सपेक्टेड नसतो, पण शेड्युलिंग अग्रीमेंट मध्ये एएसएन लागतो तुला. ठीक आहे. इनबाउंड डिलिव्हरी म्हणजे तुझा एएसएन. एएसएन म्हणजे तुझी ऍडव्हान्स शिपिंग नोटिफिकेशन. वेंडर काय करतो, ऍडव्हान्स मध्ये आपल्याला सांगतो की मी हे जी क्वांटिटी आहे, ठीक आहे, किती क्वांटिटी घेतली आपण इथे 6000 पीसेस. 6000 पीसेस मी तुला ह्या तारखेला डिलिव्हर करणार आहे, त्याची नोटिफिकेशन वेंडर आपल्याला देतो. ठीक आहे. तर ती नोटिफिकेशन इथे अपडेट होते आणि ती आली की इथे आपल्याला इनबाउंड डिलिव्हरी दिसते. ती एकदा अपडेट करून घेतो. क्रिएट 6000 क्वांटिटी. मला सेव तुझा हा आता डिलिव्हरी नंबर आला. ठीक आहे. हा पीओ आहे आपला. याला जर रिफ्रेश केलं मी, क्रिएट 1021, तर आता त्याच्या कन्फर्मेशन मध्ये तुला इनबाउंड डिलिव्हरी दिसते. ठीक आहे. आता ह्या इनबाउंड डिलिव्हरीच्या अगेन्स्ट तुला जी आर करता येईल. तू एक तर तिथून करू शकतो. काय इश्यू होत आहे, परचेस ऑर्डरच्या ऐवजी इनबाउंड डिलिव्हरी. इनबाउंड डिलिव्हरीचा नंबर काय आपला 73. ठीक आहे. आता आलं आयटम. ओके, चेक. पोस्टिंग ओनली पॉसिबल पिरियड 3-2. तिसरा पिरियड, चौथा ओपन करायचा आहे. Period 4/2026. लॉग इश्यू. चौथा ओपन झाला. चेक. काय म्हणतो आता, क्वांटिटी पोस्टेड इज ग्रेटर दॅन मॅक्झिमम पोस्टेबल क्वांटिटी. असं कसं काय, अच्छा वेअर हाऊस मॅनेजमेंट आहे. ओके, बट एनिवे इथे तरी ट्राय करून बघतो.
निघतो तो आपण जसं रेग्युलर करतो तसंच आहे ना. तसाच आहे, सेम आहे, काही वेगळं नाही. हे ऍक्च्युली मी ना ह्या सिस्टम मध्ये वेअर हाऊस मेंटेन करून ठेवलं. इथे मग मॅक्झिमम क्वांटिटीचं लिमिट असणार आहे वेअर हाऊस मध्ये, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर बाकी ते same. इथे वेअर हाऊस एक मिनिट, change in on delivery, subsequent transfer order, yes, client 9001, footer in background, fast moving items, every type is actually 0101 ही बी नाही, हे आपल्याचं नाही ऍक्च्युली, वेअर हाऊसचा पार्ट आहे सगळं. ठीक आहे, हे झालं अपडेट. आणि आता सेव, ट्रान्सफर ऑर्डर कन्फर्म, 1006 IPO items, कन्फर्म मध्ये सेव. आता जर मी GR मध्ये गेलो, किंवा मी डिरेक्टली इथूनच करतो जाऊन, here 32 पोस्ट फॉर रिसेप्ट, GR माझा पोस्ट झाला. आणि आता जर मी हा PO बघितला, ठीक आहे, इथे माझी इनबाउंड डिलिव्हरी होती, परचेस ऑर्डर हिस्ट्री माझी अपडेट झालेली आहे, आणि इथे माझा GR पोस्ट झाला. आणि आता याच्यानंतर मी याला इनवॉइस करू शकतो. ठीक आहे, हे ॲक्च्युली हे याच्यामुळे आलं, कन्फर्मेशन का आलं, कारण हे बॅकग्राऊंडमध्ये EWMचं कन्फिगरेशन मेंटेन केलेलं, त्याच्यामुळे. मी दुसरं मटेरियल जर घेतलं असतं नाही तर TG12च्या ऐवजी, तर ते पॉसिबल झालं असतं. पण ठीक आहे, आपल्या सिस्टममध्ये आपली दुसरी सिस्टम काम करायला लागली तोपर्यंत तिथे आपण तिथे ट्राय करून बघ, तिथे तुला एवढे प्रॉब्लेम नाही ना, WM वगैरे काही करायची गरज नाही. ठीक आहे, तर हा बेसिक कन्सेप्ट होता, कॉन्ट्रॅक्ट कसा क्रिएट करायचा आणि GR वगैरे करायचा, PO करायचा. काय डाऊट आहे याच्यामध्ये? चालेल, मग शेड्यूलिंग ॲग्रीमेंट उद्या घेऊन